लोकसभेच्या वेळेस याच माजी पालकमंत्र्यांनी असाच एक इव्हेंट करून काँग्रेसचा जो लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातलेच सगळे आयटम आता त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वापरलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा असंच आहे, सर्व नैसर्गिक साधने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त केली जाईल, हवा प्रदूषण मुक्त केलं जाईल, स्वच्छता, आरोग्य, कचरा, महिला, पूर नियंत्रण, शेती, क्रीडा, रोजगार हे सगळे जे त्यावेळी घोषित केलं होतं तेच आता पण त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि माझा हाही तिसरा प्रश्न आहे की यातला हे जे तुम्ही काँग्रेसचे 4 पानी लोकसभेच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातलं कुठलं एक तरी तुम्ही कलम पूर्ण केला आहे का, करू शकला आहे का किंवा करू शकणार आहात का, याचंही उत्तर त्यांनी समाजाला आणि मीडियाला आवर्जून दिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. तर पाहता इव्हेंट करण्यामध्ये ते मास्टर आहे. काल त्यांनी महिलांना केएमटी बस फ्री देणार म्हणून सांगितलं, परंतु तुम्ही विचार करा केएमटीची अवस्था इतकी बिकट आहे की जवळजवळ 70 बसेस अजून सुद्धा नादुरुस्त आहेत. टायर घालायला पैसे नाहीत किंवा अन्य मेंटेनन्ससाठी पैसे नाहीत. तुमच्या लक्षात आहे का बघा, पूर्वी महाडिक साहेबांनी एकदा अशाच पद्धतीने बसेस बंद पडल्या होत्या आणि सर्व नगरसेवकांनी विनंती केली. महाडिक साहेबांनी 10 लाख रुपये देऊन टायर आणून गाठले होते आणि बस चालू झाल्या रस्त्यावर. त्याला बराच काळ गेला. आज तुम्ही तसं काय करू शकला नाही. सगळ्या बसेस बंद अवस्थेत आहेत आणि तुम्ही महिलांना फ्री बस देणार म्हणून सांगता. काल ते एका बसमध्ये गेले, त्या बसमध्ये गेले, मुश्रीफ साहेब त्याच्यावर बोलतील आणि बसमध्ये मी सामान्यांच्या बरोबर प्रवास करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलेले. बिहारच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या लक्षात आहे का राहुल गांधींनी एका नाल्यात उडी मारली होती. म्हणजे त्यांना वाटलं ती गंगा आहे, नदी आहे, नदी म्हणून त्यांनी उडी मारली, पण ते नाल्यात गेले. एक इव्हेंट केला होता, परंतु त्यांच्या त्या इव्हेंटचा बिहारच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम झाला नाही. फक्त 5 आमदार त्यांची निवडून आले. तसा काहीसा प्रयोग हे आपले कोल्हापूरचे राहुल गांधी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटते. आणि रंकाळ्यावरती गेले, वॉकिंगला सकाळी गेले. 15 वर्षात कधी गेले होते का रंकाळ्यावरती लोकांना भेटण्यासाठी? मग निवडणूक आली की तुम्हाला हे सगळं का सुचतंय? कारण की ते घाबरले आणि घाबरल्यामुळं सैरवैर सुटलेले आहेत. काही घोषणा करतायत, काही इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कोल्हापूरच्या लोकांनी त्यांचा खरा चेहरा, खरं रूप त्यांचं ओळखलेलं आहे. आणि 15 वर्ष लोकांनी त्यांना संधी दिली, सत्ता दिली, त्याचा दुरुपयोग केला. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी शेवटी राखून ठेवला सांगण्यासाठी, ते म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार असं त्यांनी सांगितलेलं. हे किती हास्यास्पद आहे बघा. 2 प्रकल्प कोल्हापूरसाठी त्यांनी आणले. एक IRBचे रस्ते, ज्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध असताना त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि 3 टोलच्या पावत्या फाडून त्यांनी सांगितलं की मी या मध्ये काहीतरी ढकला पाडलेला आहे, हे सांगण्याचा प्रयत्नच त्यांचा होता. आणि दुसरी थेट पाईपलाईन, ज्याच्या अनेक वेळा पेपरला बातम्या आलेल्या आहेत की कशा पद्धतीने त्यामध्ये गैरकारभार झालेला आहे. म्हणजे 2 प्रकल्प आणताना भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबडलेले असताना भ्रष्टाचार मुक्त कारभार करू असं जे आश्वासन ते कोल्हापूरकरांना देत आहेत, ते सगळे कोल्हापूरकर त्यांना जाणतायत की कशा पद्धतीचं त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून बाकीच्या गोष्टी मला आता सांगण्याची काय